Next topic is the external structure of heart. Heart is a four-chambered organ. The two superior chambers and two inferior chambers. These two, this is the right one, this is the left one. These two are called as atria or auricles, and this inferior called as ventricles. Superior is atria and inferior is ventricle. म्हणजे वरचे दोन कप्पे हे दोन चेंबर्स यांना ॲट्रिया म्हटलं जातं आणि ह्या खालच्यांना वेंट्रिकल्स असं म्हणतात, राईट. देन externally this atria and ventricles are separated by a transverse groove called as coronary sulcus. Externally this atria and these ventricles are separated by a transverse groove called as atrioventricular groove or coronary sulcus. म्हणजे हे दोन वरचे जे कप्पे आहेत ॲट्रिया राईट अँड लेफ्ट आणि हा हे खालचे वेंट्रिकल्स हे बाहेरून सेपरेट होतात. आपल्याला बाहेरून लक्षात येतं की हे दोन वरचे भाग आहेत, हे दोन खालचे भाग. कोणामुळे लक्षात येतं हे? तर या दोघांच्या मध्ये खाच, ॲट्रिया आणि वेंट्रिकलच्या मध्ये काय दिसते? ही वरूनच खाच दिसते. या खाचेलाच काय म्हटलं जातं? ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह किंवा करोनरी सर्कस. वरून आपण सांगू शकतो की हार्टचे वरचे दोन आहेत आणि खालचे दोन चेंबर्स. देन the two ventricles are externally separated from each other by a groove called as and two grooves, anterior and posterior interventricular grooves. हा anterior दिसतो आपल्याला इकडे आणि हा posterior. In between two ventricle, this is the left ventricle and this is the right ventricle. In between two there is a groove. This groove or sulcus called as interventricular sulcus. ही जी मधली खाच आहे दोन वेंट्रिकलच्या मध्ये ती सेपरेट करते दोन वेंट्रिकल्सला, इकडचं राईट आणि इकडचं लेफ्ट. बाहेरून सुद्धा म्हणजे आपल्या लक्षात येतात की दोन वर दोन आहेत, ट्रान्सव्हर्स ग्रूव्हमुळे वरचे दोन आणि खालचे दोन असे सेपरेट होतात. तर खालच्या खाचेमुळे इंटरवेंट्रिक्युलर ग्रूव्हमुळे वेंट्रिकल्स दोन आहेत असं बाहेरून आपल्या लक्षात येतं. असे हे फोर चेंबर्ड ऑर्गन आहेत. वर अप्पर or superior two are called as atria and inferior two called as ventricles, right? Then from this sulcus बघा ही जी खाच दिसते आपल्याला ट्रान्सव्हर्स ग्रूव्ह or coronary sulcus, याच्यामध्ये रन झालेले असतात करोनरी आर्ट. कारण झाले याच्यामध्ये करोनरी आर्टरी. दिस करोनरी आर्टरी सप्लाय ब्लड टू हार्ट ऑफ द बॉडी. दिसत आहेत आपल्याला ह्या सगळ्या रेड कलरच्या करोनरी आर्ट. कशा कोणत्या खाचेमध्ये असतात त्या? ह्या आडव्या खाचेमध्ये, ह्या उभ्या खाचेमध्ये. काय आहेत ह्या सगळ्या? करोनरी आर्टरी आणि करोनरी व्हेन्स. या खाचेमध्ये त्यांची पोझिशन. काय फंक्शन आहे या करोनरी आर्टरीचं? इट सप्लाय ऑक्सिजनेटेड ब्लड टू वॉल ऑफ द हार्ट. व्हॉट इज द फंक्शन ऑफ वेन? इट कलेक्ट डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द हार्ट. म्हणजे ही जी करोनरी आर्टरी आहे ती हार्टच्या वॉलला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करते. तर ही जी करोनरी व्हेन आहे ती हार्ट कडून
कलेक्ट करते डिऑक्सिजनेटेड ब्लड आणि ह्या सगळ्या जेवढ्या वेन्स आहेत हे ते ब्लू कलरने दाखवल्या त्या वेन्स आहेत ह्या एकत्र येतात सगळ्या कलेक्ट टुगेदर अँड फॉर्म कोरोनरी सायन्स जी या कोरोनरी सल्कस मधून रन होते तिला म्हटलं जातं कोरोनरी सायन्स. Then the pulmonary trunk, which is arising from right ventricle, pulmonary trunk which is arise from is right ventricle. See here the diagram. This one is the pulmonary trunk and this is the systemic aorta. This is originated from right ventricle. This pulmonary trunk arises from right ventricle and this systemic aorta arises from left ventricle. And left ventricle madun ha systemic aorta बाहेर पडतो तर या राइट वेंट्रिकल मधून हा pulmonary trunk बाहेर. It carry deoxygenated blood. Systemic aorta carry oxygenated blood. These two are the main arteries. This pulmonary artery then bifurcated म्हणजे दोन ब्रांच मध्ये डिवाइड होते. बघा वरच्या डॉर्सल व्ह्यू मध्ये आपल्याला लक्षात येते ही pulmonary trunk blue कलरची. It divided into two branch. This is the right pulmonary trunk or artery. This is the right pulmonary artery. This is the left pulmonary artery. Okay. These are the bifurcation of this pulmonary artery. It carry deoxygenated blood to lungs for oxygenation. Then systemic aorta. This systemic aorta is the main artery which is arises from left ventricle, right? This systemic artery or aorta which is then divided into three regions: ascending aorta, systemic arch and descending aorta. This is the systemic arch and dorsal aorta and ventral aorta not seen in the diagram, but this is the systemic arch. And these two, this pulmonary trunk and systemic arch, connected to each other with the help of this ligamentum arteriosum. कशाच्या साहाय्याने हे एकमेकांना कनेक्ट झालेले आहे ligamentum arteriosum. काय आहे हे ligamentum arteriosum? It is the remnant शिल्लक राहिलेला भाग of an embryonic duct. जेव्हा आपण आईच्या युटरस मध्ये असतो, मदरच्या युटरस मध्ये असतो, तेव्हा इथे डक्ट असते जिचं नाव आहे डक्टस आर्टिओसस. तिचा हा शिल्लक राहिलेला भाग आहे ज्याला लिगामेंटम आर्टिओसम जो या दोघांना कनेक्ट करतो. दिस सिस्टमिक आर्च अँड दिस पल्मनरी ट्रंक कनेक्टेड बाय दिस ligamentum arteriosum. Then aortic arch, this aortic arch which is then divided into three branches. First one is the brachiocephalus. This branch is brachiocephalic artery. Next one is the left common carotid artery, and third one is the left subclavian artery. Means the systemic arch divided into three branches: brachiocephalic artery,
left common carotid artery, left sub. This right atrium, which is the superior chamber. This right atrium receive deoxygenated blood via two main veins, superior vena cava and inferior vena cava. These two are mostly seen in the posterior or dorsal view. See in the upper diagram. This one is the superior vena cava. This is the inferior vena cava, which collect deoxygenated from the blood from the body and open into right atria, which collect deoxygenated. Then pulmonary veins. This left atria, which receive oxygenated blood. Right receive deoxygenated, while left atrium receive oxygenated blood via two pairs of right pulmonary veins. These are the two right pulmonary veins. These are the two left pulmonary veins. Means two pairs of pulmonary veins collect oxygenated blood from lungs and open into the left